राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या अलीकडच्या भारत दौऱ्यांमध्ये विशेषतः डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या 23व्या वार्षिक शिखर परिषदेत अनेक महत्त्वाचे करार आणि सहकार्य घोषणा झाल्या आहेत. हे करार दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. संरक्षण सहकार्य, डिफेन्स कोऑपरेशन. S-400 आणि उपकरणे. रशियाकडून भारताला S-400 हवाई सुरक्षा प्रणालीचे उर्वरित भाग आणि इतर संरक्षण उपकरणे वेळेवर पुरवठा करण्यावर चर्चा झाली. संयुक्त प्रकल्प Su-30 अपग्रेड आणि डिफेन्स लॉजिस्टिक्स करार RELOS सारख्या संयुक्त संरक्षण प्रकल्पांना गती देण्यावर सहमती. एनर्जी अँड न्यूक्लिअर एनर्जी. तेल आणि वायू पुरवठा. रशियाने भारताला कच्च्या तेलाचा क्रूड ऑइल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याविना सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. अणुऊर्जा. कुडनकुलम सारख्या नागरी अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये सहकार्य वाढवण्यावर आणि नवीन मॉड्युलर रिॲक्टर्स डील्सवर चर्चा झाली. व्यापारी लक्ष्य. 2025 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $30 अब्ज आणि 2030 पर्यंत $100 अब्ज पर्यंत वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयावर भर देण्यात आला. स्थानिक चलन व्यवहार. रुपी रुबल सेटलमेंट्स व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित करून डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यावर सहमती झाली. हिरे व्यापार. हिऱ्यांच्या डायमंड्स व्यापारातील नियम आणि शुल्कात कपात करून व्यापार सुरळीत करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शविली.